UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मत सेट केले आहेत हे आधी विश्वास बसत नव्हता, पण आता बसतोय। बहुमत असूनही सरकार स्थापन होत नाही हे अशोभनीय, शरद पवारांची टीका। सत्ता पैशांद्वारे निवडणूक यंत्रणाच हातात घेतली, संसदीय लोकशाही पद्धतीवरच राज्यकर्त्यांचा आघात। निवडणूक आयोग इतकी चुकीची भूमिका घेईल वाटलं नव्हतं, शरद पवारांची टीका। शरद पवार बाबा आढाव यांच्या भेटीला, ईव्हीएम विरोधात आढाव यांचा आत्मक्लेश उपोषण, सरकारला विरोधक नकोच आहेत, आढाव यांचा आरोप। महाराष्ट्रातील 23 उमेदवारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज, विरोधकांची ईव्हीएम विरोधात मोहीम सुरू, काही मतदारसंघात सत्ताधाऱ्यांकडूनही ईव्हीएम मशीनचा पडताळणीची मागणी। वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी देण्याचा निर्णय अखेर रद्द, काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्याचा प्रकार चुकीचा, प्रशासनानं काढलेल्या जीआरवरून फडणवीसांनी कान टोचले। महायुतीची बैठक लांबणीवर, काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातील दरेगावात, पुढील 2 दिवस महाराष्ट्रात महायुतीच्या बैठका नाहीत। मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा शिंदे दरेगावात जातात, संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार, संजय शिरसाट यांचा दावा। फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह खातं होतं, मग आता गृह खातं आमच्याकडे असावं असं वाटण्यात चुकीचं काय, भरत गोगावलेंचा सवाल। गृह खातं मिळालं तरच शिंदे उपमुख्यमंत्री राहणार, सूत्रांची माहिती। गृह खातं न मिळाल्यास शिंदे दुसऱ्याला उपमुख्यमंत्री पद देण्याची शक्यता, मात्र भाजप शिंदेंना गृहमंत्री पद देण्यास तयार नाही। फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, 5 डिसेंबरला आझाद मैदानावर शपथविधी, TV9 मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती, लवकरच अधिकृत घोषणा। माझ्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निरर्थक, समाज माध्यमांमधून होणारी चर्चा कपोलकल्पित, मुरलीधर मोहोळ यांच्याकडून स्पष्ट। शिवसेनेला गृहमंत्री पद मिळावं, आमदार भरत गोगावलेंची मागणी, यावेळी मंत्री नक्की होणार, गोगावलेंना विश्वास। निवडणूक आयोगावर टीका करताना भाई जगतापांची जीभ घसरली, जगतापांकडून निवडणूक आयोगाला श्वानाची उपमा, तर जगतापांचं बोलणं वाचाळवीरांसारखं, प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। आज परळी बंदची हाक, डॉक्टरनं तपासणीसाठी आलेल्या तरुणीची छेड काढल्याचा आरोप, डॉक्टरवर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात थंडीचा जोर, महाबळेश्वर लोणावळ्यापेक्षा पुण्यातील तापमान कमी, महाबळेश्वरमध्ये 10.5 तर पुण्यात 9.5 तापमानाची नोंद। मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होणार, 300 नव्या लोकलचे मुंबईकरांसाठी गिफ्ट, वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल उभारणार। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी काम करणार, तर पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन ते माहीम रात्रकालीन ब्लॉक असणार। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 1337 शिल्लक सदनिकांसाठी लॉटरी, अर्ज करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। देशाचा आर्थिक विकास दर चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर महिन्यात 5.4% घसरला, तर बिरुद देशाचा सर्वाधिक विकास दर। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।